मग कणिसोनी कणसडे तो विरुढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 254 उभीचा विचार करतो. उदाहरणाकरता 253 घेतली, चालू आहे 254. विषय आहे कर्म. त्याला दृष्टांत काल दिला होता की जसं कणीस वाळलं की जमिनीवर बी पडतं, पुन्हा उगवतं, पुन्हा त्याचं झाड होतं, पुन्हा कणीस होतं, पुन्हा बी पडतं, हे चालूच राहतं. पुढती भूमी पडे पुढती उठी, पुन्हा 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 ते जसं उत्पन्न होतं, नष्ट होतं, उत्पन्न होतं, तैसे भोगी जे फळ होय. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे ते फळांतरे बीत जाय. चालता पाय पाय झिणजे दैसा. या दृष्टांताप्रमाणे पुन्हा बी पडतं, पुन्हा झाड येतं, पुन्हा कणीस येतं, पुन्हा बी होतं, पुन्हा बी पडतं, हा जसा क्रम चालू असतो. त्याप्रमाणे संचित कर्म जे आहे ते संचित कर्म म्हणजे मागच्या जन्मामध्ये जे काही कर्म घडलेलं आहे, मागच्या जन्मामध्ये म्हणजे मागच्या मानव जन्मामध्ये जे कर्म घडलेलं आहे आणि त्या कर्माचा आहे साठा, त्याला म्हणतात संचित कर्म. साठलेलं तेच या जन्मामध्ये जेव्हा आपल्याला फळ भोगायला देतं तेच संचित कर्म, त्याचं प्रारब्ध होतं आणि प्रारब्ध रूपाने ते मागच्या जन्मातलं केव्हा तरी जन्म झाला असेल, केव्हा तरी ते कर्म केलं असेल, पण ते तसंच पडलं होतं. संचित कर्म ते तसंच बॅलन्स पडलं होतं आणि ते आता या जन्मामध्ये भोगण्याकरता प्राप्त झालं. त्याचं नाव आहे प्रारब्ध. ते संचितच जे भोगण्याकरता जेवढं आलंय त्याला म्हणतात प्रारब्ध. जसं जसं येईल तसं तसं ते प्रारब्ध तयार होतं आणि ते प्रारब्ध भोगावं लागतं. सगळंच काही एकदम येत नाही. जसं जसं आणखी येईल त्याला प्रारब्ध ते भोगायचं नाही. त्याला कोणी नशीब म्हणतं, कोणी दैव म्हणतं, कोणी प्रारब्ध म्हणतं. ते फळांतरे बीत जाय. ते या वर्तमान कालामध्ये, या वर्तमान देहामध्ये आणि भोगण्याला प्रवृत्त होते. आता गंमत अशी आहे, लक्षात ठेवा, तेच फळ संस्काराच्या द्वारा, क्रियमान कर्माच्या द्वारा भावी कालामध्ये, पुढच्या कालामध्ये, पुढच्या जन्मामध्ये पुन्हा त्याचं संचित तयार. कारण मागचं संचित प्रारब्ध रूपाने आता भोगायला आले. मग आता आपण जे क्रिया करतो, सूक्ष्म गणित आहे,
आपण जी क्रिया करतो आता या जन्मामध्ये, कारण कर्माचे प्रकार 3 आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. माग केलं साठा ठेवलाय करून संचित, त्यातलं जे भोगायला येतं ते प्रारब्ध, आणि पुढं जे होतं ते क्रियमान. आता चालू जे आहे ते क्रियमान. मग आता ते क्रियमान कर्म कसं होतं? मग ते मागच्या कर्माप्रमाणे होतं. मागचं तुम्ही जसं कर्म केलं असेल तसे संस्कार होतात त्या कर्माप्रमाणे. मग तुम्ही जर मागच्या जन्मात चांगलं कर्म केलं असेल तर तुमचं आता क्रियमान चांगलं होईल. म्हणजे ते संस्कार आहेत तुमच्यावरती, तुमच्यावर म्हणजे आपल्या सर्वांवरती ते संस्कार आहेत, आणि त्या संस्काराप्रमाणे आताची क्रिया घडते. मग त्या संस्काराप्रमाणे आताची क्रिया घडते, आणि हीच क्रिया जी घडलेली आहे त्याचं पुढे संचित होतं. कारण आताचं जे आहे ते पुढे, मागचं जे आहे ते आता. मागे जे पेरलं होतं ते आता खातो आपण, आता जे पेरायचं ते पुढच्या वर्षाला आहे. तसा हा क्रम आहे. क्रियमाणाच्या द्वारा भावी कालामध्ये, पुढच्या कालामध्ये ते फळ निर्माण करते. जसं मागचं असेल तसे संस्कार होतात, जसे संस्कार असतील तसे क्रिया घडतात, जशी क्रिया घडते तसं पुन्हा फळ तयार होतं. अशी आहे चक्र. भाव तात्पर्य काय आहे या सांगण्याचं? या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मागचं जे संचित कर्माचं फळ आहे ते वर्तमान काळात भोगावं लागतं, म्हणजे या देहात भोगावं लागतं. आणि ते फळ भोगत असताना त्याच्या अंतःकरणावर जे संस्कार निर्माण झाले, तुकोबारे म्हणतात, जन्मोजन्मी हेच करीत आलो आम्ही परमार्थ का करतो? तर मागच्या जन्मात आम्ही हेच केलं होतं, म्हणून ती आम्ही हे करत आता करतो. मग मागच्या जन्मात जसं केलं, मागच्या जन्मात खोटं केलं तर याही जन्मात खोटंच करतात. आणि पुढं काय चांगलं येईल का भोगायला? मग तर वाईटच येईल ना. खोटंच केलं तर वाईट येईल का चांगलं येईल? वाईट भोगायला येईल. म्हणून जसे मागचे संस्कार असतील, हे असे कसे वागतात, हे असे कसे वागतात म्हणजे तुम्हाला कसं कळेल ते गणित? हे मागचे संस्कार आहेत. त्या मागच्या संस्काराप्रमाणे त्याला पुन्हा काही आणखी जोड मिळते संगतीची, त्याला आणखी काही जोड मिळते व्यसनाची, त्याला आणखी काही जोड मिळते आचरणाची. म्हणजे असं सगळं घडत राहतं. आणि त्याप्रमाणे आपलं पापकर्म किंवा पुण्यकर्म याचा साठा तयार होतो संस्काराप्रमाणे. मग आता कसं करायचं ते आपल्या हातात आहे या देहामध्ये. मागच्या संस्काराप्रमाणे, मागचे जर चांगले संस्कार असतील तर काही विचार करायचं कारण नाही. पण मागचे जर वाईट संस्कार असतील तर ते आता चांगले घडवायचे हे आपल्या हातात. आपण ते चांगले करू शकतो. चांगली संगती, चांगले विचार, चांगले ग्रंथाचं श्रवण, वाचन, त्या नामस्मरण याच्याद्वारा आपण ते बदलू शकतो. हे आपल्या हातात आहे. नर करणी करे सो नर का नारायण बन जाए. जसं तुम्ही कराल तसं भरा, करावे तसे भरा. चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल. आता आम्ही चांगलं करतो की वाईट करतो तुम्हाला काय माहिती? कुणाला जरी माहीत नसेल त्याचं मन त्याला खातं. लक्षात ठेवा. आपण चांगलं केलं असेल तर प्रसन्नच राहील, जर वाईट केलं तर नेहमी
मिया क्यों रोती है तो बोले सुरत ही वैसी. त्याला काही विलाज नाही. मग त्याचा चेहरा कधी प्रसन्न राहणार, त्याचं मन त्याला खात राहत. आपण काही चांगलं केलं नाही, एका दृष्टीने वाटतं की खूप फायदा झाला. पुन्हा करता, कशा करता नाही. एका दृष्टीनं मन आपलं खातं की आपण काही चांगलं करत नाही. आपण काही चांगलं केलं तर मन आपल्याला प्रसन्नच राहील. पण जर आपण वाईट कर्म करत असो, जरी कोणाला कळत नसेल, माहीत नसेल, तो पाहणारा तर आहेच म्हणा, पण आपलं मन आपल्याला खात राहत. जर आपण चांगलं केलं तर मन कधीच वाईट विचार करणार नाही आहे. नेहमी आपल्याला आनंदच प्राप्त होईल, प्रसन्नता प्राप्त होईल. काय म्हणून की ते कर्मफळ भोगत असताना, मागच्या जन्मातलं कर्मफळ ते भोगत असताना त्याचं जे अंतःकरणावर संस्कार निर्माण होतात. मागच्या जन्मातलं कर्म भोगत असताना त्याचे संस्कार आपल्या अंतःकरणावर निर्माण होतात आणि त्या संस्कारामुळे सध्याचं क्रियमान घडतं. ते जे जसे संस्कार असतील, तुम्ही जसं केलं असेल मग तसे आताचं कार्य घडतं, कर्म घडतं तसं त्याप्रमाणे. आणि त्या कर्मापासून आता जे घडतंय क्रियमान, त्या क्रियमानापासून भावी काळामध्ये पुन्हा दुसरं संचित तयार होतं. पुढे पुन्हा ते तयार सारखं क्रम चालू असतं. जसं शेतात पेरायचं, काढायचं, खायचं, पेरायचं, काढायचं, हे असा क्रम चालू आहे. तसा हा कर्माचा क्रम सुद्धा ते कधी बंद पडत नाही, ते सारखं चालू असतं. सांगायचं कशा करता या गोष्टी? या सांगायच्या याच्याकरता गोष्टी की कर्मापासून फळ आणि फळापासून कर्म, कर्मापासून फळ, फळापासून कर्म, याच्याकरता सांगायचं. जसं कर्म केलं तसं फळ मिळतं आणि जसं फळ मिळेल तसं कर्म केलं जातं. हे चक्र कधी बंद पडत, हे चक्र सारखं चालू राहतं. तर आपल्याला त्याला विचार करायला सवडही नाही, आवडही नाही, वेळही नाही. का आपल्याला त्याची कुठं सवड आहे आपल्याला विचार करायला? या गोष्टी सगळ्या विचाराच्या आहेत. त्याला तर विवेक असं म्हटलेलं आहे. त्या विवेकाला जागा द्यायला आम्हाला वेळ नाही ना. आमच्या डोक्यात अनंत प्रकारचे विचार असल्यामुळे आम्ही चांगल्या गोष्टीचा विचार कधी करत, वाईट गोष्टी काही टाकत. नेहमी विचार जो करायचा असतो तो भविष्याचा आणि वर्तमानाचा. भूतकाळाचा विचार कधी आम्ही भूतकाळाचा विचार करून करून मरतात. मागचं जे कसे काही झालेलं आहे, मागचं जे केलेलं आहे, घडलेलं आहे, त्याचा विचार त्याचा अरे एकदा ते भूतकाळात जमा झालं की पुन्हा ते मनात सुद्धा येऊ नये, पुन्हा त्याचा विचार करू नये. ते दुःखाला कारण होतं. नेहमी मागचा जे कर्म आहे ते दुःखाला कारण होतं. तुम्ही मागचा जर आठवलं, आम्ही फार कष्ट केले हो, आम्हाला चांगले कपडे मिळत नव्हते, चांगलं खायला सुद्धा मिळत नव्हतं, पोटभर आनंद होईल का दुःख होईल? आता पद्धतशीर चाललंय ना. मग मागचं कसं उकरायचे, उकरणे घेण्यान देण्याचे. मी आता पुढचं बघ ना, ते मागचंच गिरवायचं, मागचंच गिरवायचं, मागचंच गिरवायचं. ते गिरवता गिरवता मरते जात. आता त्याचं काय होईल परिणाम ते तुम्ही विचार करा. म्हणून मागचा विचार कधीच करायचा नाही. कालपासून नाही, आपण इथं आलो त्याच्या अगोदरपासूनचा विचार अजिबात करायचा नाही. पुढचं सुधारणा करायची, पुढचा विचार करत राहायचा. मागचा आठवण करायची, मागचं खोडून टाकायचं, त्याला डिलीट करायचं म्हणतो नाही का? मग डिलीट करून टाकायचं. डिलीट केलं येतं का पुन्हा? ते नाही येत. पण आम्ही डिलीट करतच नाही.
म्हणून गिरवीत राहतो, गिरवीत राहतो, गिरवीत राहतो. ह्याला सांग, त्याला सांग. आम्ही फार कष्ट केले, आम्ही डोंगर उचलले, तिकडचे आणले, इकडे ठेवले, दुनिया केली. कशा करता हे? कशा करता करत सांगता तुम्ही? कुणाला सांगता? त्याचा फायदा काय आहे? म्हणून देवाचं भजन करा. कुटाणी करत बसू नका. तिने मला असं म्हणा का? तिला म्हणा असं का म्हणली होती? ते का म्हणली होती? त्याला जमाना झाला. मग ते कशाला उकरीत बसता तुम्ही आता? म्हणून ते म्हटले तर संपला विषय, तो गेला. पण ते काढीत बसायचं, ते उकरीत बसायचं, ते करायचं नाही असं या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगत आहेत. किंवा कर्मापासून फळ, फळापासून कर्म, हे चक्र सारखं चालू आहे. आणि ते चालत असताना जसं पुढचा पाय उचलला की मागचा पाय आपोआपच उचलतो. हे क्रम चालूच आहे. पुढचा पाय उचलला की मागचा उचलतो, पुढचा पाय उचलला की मागचा उचलतो. हा घास तोंडात घातला की दुसरा चालूच आहे. का बंद ठेवलं नाही. ही क्रिया जी आहे ती कर्मक्रिया चालू राहते. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी, तेवीन सुख मुकीजती ओढी भोगाची, भोग्याची. काय भगवान एक भगवंत आणि संत हे काय एवढं कुटकुटाने काढले या लोकांनी? कशा करता हो? काही ना काही काम धंदा होता का नव्हते लोकांनी? त्या भगवंतालाही काम होतं की नव्हतं, संताला काही काम होतं की नव्हतं? काही संसार सोडला, प्रपंच सोडला, सगळं काही सोडून दिलं आणि हे कुटाने कोणी राहिली करायचं? त्याचं कारण आहे लक्षात ठेवा. पुढं ते हे जन न देखवे डोळा. या गोष्टी फक्त संत आणि भगवंत यांनाच कळतं, बाकी कोणालाही कळत नाही. लक्षात ठेवा. आणि बाकीचा विचार करायचा सुद्धा नाही आहे. कोण तुमचं कोण आहे म्हणून विचार करता? तुमचं कोणीच नाही ना, कशाला विचार करता कोणाचा? पोरं तुमचे आहेत का? बायको तुमचे, नवरा तुमचा, आईबाप तुमचे, पोरं काय तुमचे सांगा? आपलं काहीच नाही. लक्षात ठेवा. आपलं उगत आलंय, आपल्या वाट्याला म्हणून ते सांभाळायचं, लाईनीला लावून द्यायचं, पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. बाबा चला आता ते संपला विषय. नाही, मला सारखं आई आई म्हणत होता, मला आई आई म्हणत होता, आता आई म्हणत नका म्हणे ना. बायको बायको का म्हणणं आणि तिचं काय पाय धुवून पिना. पण ते माणसं तेच मला सारखं आई म्हणत होता, आता आई म्हणत नाही, आता आई म्हणत. मला काय ना कोण तो? छोट्याची आवडत सगळं प्रॉपर्टी करता बोंब मारतात ते. म्हणून प्रॉपर्टी एवढी आहे तर तुम्ही आहे जिवंत तोपर्यंत द्यायचं नाही कोणाच्या हातामध्ये. त्यांच्या कोणाच्या हातात दिले की तुमच्या हातात झोळीच असेल तर आपण आहे तोपर्यंत अजिबात नाही द्यायचं कोणाला. कोणी असो आपण मेल्यावर त्यांना होणारच आहे. काय काही आपण बरोबर घेऊन जाणार नाही आहे. आणि त्यांचा विचार मूर्खांचा करत बसायचा नाही आहे. कुत्ता जाणे आणि त्यांचं कसं होईल? त्यांचं कसं मातीत जातो, त्यांचं कसं होईल? तुला त्याची काय पंचायत पडली? त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. तू कशाला कुठे करते? घेण्यात घेण्याची करतो किंवा करतो दोन्ही बाजू. स्त्रीलिंगी पुल्लिंगी माणसंही करतात, महिलाही करतात. विचार करायचं काही कारण नाही. विचार फक्त सारासार विचार करा उठा उठे. लक्षात आलं? सारासार विचार करा उठा उठे. नाम धरा कंठी विठोबाचे. तो विचार करा. सारासार सार काय आहे, आसार काय आहे, आणि भगवंताचं नाम बस. दुसरा विषय नाही, दुसरा विचार करायचा नाहीये. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी, तेवी न मुकीजती ओढी भोग्याची. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी.
तुमच्या माझ्या मनात येत नाही अशा गोष्टी नाही आहेत, येतच येत, पण ते आणायचंच नाही. हो, ते आणायचं हो नाही आहे, लक्षात ठेवा. आमच्या मंडळीला साडी सुद्धा नेसायला नव्हती, इतकी आमची डेंजर परिस्थिती. एक कासारीनबाई होत्या, त्या दादाची आई, तिनं साडी दिली होती, पण तिला की फुलाची साडी फोटोमध्ये, ती 15 रुपयाची साडीच नव्हती, इतकी डेंजर परिस्थिती. मग ते आता काय, आता रोज नवी साडी आहे, मग ती भोगीत बसायचं का? आम्ही असं वागलो, आम्ही असं केलं, तुम्हाला असं, तो विचार डोक्यात आणायचा हो नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या प्रारब्धाने, त्यांच्या नशिबाने, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना मिळतंय. काय रोज एक साडी कोण 10 का मिळणं असं आपलं काय गणित, त्याला कशा विचार करायचा आपण? तो विचार आपण करायचा, पण ते आपण मागच्यातच सगळं आयुष्य फुकट जात. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी, तेवीन मुकीजती होडी भोग्याची. नाही मग ते पोराच्या मागे टाकायचे. माझा नवरा सारखा मला मारित होता, तिला काहीच म्हणत नाही, त्यांनी झोपडे घालायला. बघा आता ही पिढा, तुझा नवरा तुला मारत होता म्हणून का त्या असं अलीकडं असं काही म्हातारे आहेत. आम्ही किती मार खाल्ला, हिला काही बोलत नाही, हिला कमी बोलत, त्यांनी झोपडे घालत होता. बघा चांगलं चाललंय, ते चालू द्यायचं नाही. उलट जर त्यांची भांडणं होत असतील तर ते मिटवायचे का लावायचे भांडणं? हो, सोडायचे, भांडणं लावायचे नाही. आम्हाला भांडणं त्यांची चालती, आम्हाला मजा वाटते. तेव्हा चांगलं चाललं तर सर्वे तर सुखीनं संतू, सर्वे संतू निरामया, सर्वे तुम्ही केलं मग त्यांनी करावं, तुम्ही केलं मग त्यांनी, असं नाही, लक्षात ठेवा. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी, ते विन मुकीजती ओढी भोग्याची. तैसे आता आपण जे आतापर्यंत जे सांगितलं, गडबड केली, ते ओढीचा अर्थ त्याप्रमाणे. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी. किंवा दुसरा दृष्टांत देत आहेत, नदीतून तारून जाण्याचं साधन असलेली नाव, ती नाव ज्या काठाला लागलेली असते, ज्या काठाला, तो काठ सापेक्ष बुद्धीनं अलीकडेच असते. लाव पलीकडे असते ना, आपण अलीकडे असतो नाही. नाव अलीकडेच राहते, आपण पलीकडे गेलो तर पलीकडे राहील. मग त्याचा जर विचार केला काठाच्या दृष्टीनं, तर ते नाव पलीकडे कसे राहील? आणि पलीकडे असेल तर आपण कसं जाऊ? मग ते नाव कुठे असेल? अलीकडेच. ते अलीकडच्याच काठावर असेल. पलीकडचे असले तर पलीकडे असले तर पलीकडे कसे असेलच कसे ती कुठे असेल? अलीकडेच असेल. मग ती फालतू विचार करायचं काय कारण आहे? आणि पलीकडे असले तर मग पलीकडे घरी येईल आणि झोप घेऊन. तैसे उताराची सांगडी, ठाके तै आईलीच थडी, तेवी न मुकीजती ओढी भोग्याची. जशी ती नाव सापेक्षिक दृष्टीने जर विचार केला तर ती अलीकडच्याच काठाला असते, त्याप्रमाणे पुन्हा त्याच नावेनं आपल्याला पलीकडे जायची नाही. मग ती नाव अलीकडेच आहे ना, आणि त्याच नावेनं आपल्याला कुठे जायचं आहे? पलीकडे जायचं आहे. आणि पलीकडे गेल्यानंतर नावेनं आपण नदी पार करून गेलो समजा, म्हणजे पलीकडे गेलो. पलीकडे गेल्यानंतर त्या नावेची जी क्रिया आहे ती चालू राहते का बंद पडते? काय होते? आपण पलीकडे नावेतून गेलो, मग त्याने वलवीत नेली असेल किंवा मशीनच्या द्वारा नेली असेल, मग पलीकडे गेल्यानंतर नावेची क्रिया चालू राहते का बंद पडते? बंद पडते ना. पुन्हा कशाला चालू राहील? एकदा पलीकडच्या काठाला नेल्यानंतर आणि पलीकडून पुन्हा अलीकडे यायचं असेल तर पुन्हा ती क्रिया करावी लागते.
मशीनच्या द्वारे म्हणा किंवा वनवयच्या द्वारे म्हणा, ती नाव अलीकडे आणायची असते. अलीकडे आले की पुन्हा क्रिया बंद. नाव अलीकडे आले की तसं त्याप्रमाणे फळभोगाच्या ओढाओढीतून कर्माच्या फळभोगाच्या कोणी आपल्याला दुःख देत नाही. हे आपल्याच कर्माची फळं असतात. कोणावरही कोणाच्याही डोक्यावर हात ठेवायचं काही कारण तुमच्यामुळे असं काहीच म्हणायचं. आपणच केले याचा सूक्ष्म विचार करायचा की आपण जे कर्म केलेलं असेल, आता जर आनंदात असो तर ते कर्म चांगलं आहे, आता जर दुःखात असो तर ते कर्म वाईट आहे. काय मला आपणच केलेलं कर्म जे आहे त्याचा विचार न करता ते आनंदाने भोगत राहणे. दुसऱ्याला कधीही त्याचं तोषण द्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा. आणि मग अशा प्रकारे ते फळ भोगत असताना उजाडलेला 9वा दिवस भोगत 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 पुन्हा दुसरा दिवस तयार होतो आणि मग तो पुन्हा आरंभ भोगाच्या दृष्टीने कालच्या दिवसासारखाच असतो. त्यात काही नाविन्य असतं काय? काही नाविन्य नाही. काल जसं केलं तसंच आजही तसंच केलं जातं. त्यात काही बदल होत नाही, लक्षात ठेवा. रोजच भाजी भाकरी भाजी भाकरी भाजी भाकरी का रोज पकवान नाही करता तुम्ही? नाही करत. कालचं जसं तसं आज तसंच आहे. त्यात काही बदल होत नाही आहे. पै साध्य साधना प्रकारे फळ भोगतो पसरे एवं घोविले संसारी अत्यागी. आता पै साध्य साधन प्रकारे कर्मापासून, कर्म हे काय झालं? साधन झालं. आणि फळ काय झालं? साध्य झालं. साध्य साधन प्रकारे कर्म हे साधन आहे. आपल्याला समजा पंढरपूरला जायचं असेल तर साधन काय आहे आणि साध्य काय आहे? आपलं साधन आहे गाडी आणि साध्य काय आहे? साधन गाडी आहे, साध्य रिक्षा आहे. तिथे गेलं अहो साधन गाडी आहे, साध्य पंढरपूर आहे. पंढरपूरला जायचं ना आपल्याला, मग गाडी काय आहे? साधन आहे. आणि साध्य काय आहे? आणि तुम्ही स्वयंपाक केला, काय केला असेल नाही तर आधी इथून जाऊन करायचं असेल ते स्वयंपाक काय आहे? आणि साध्य काय आहे? पोट भरणं हे साध्य आहे. तसं इथंच या ओळीत सांगताय. पै साध्य साधन प्रकारे फळ भोगतो पसरे एवं भोविले संसारी अत्यागी. मग कर्मापासून फळभोग, फळभोगापासून पुन्हा कर्म, कर्मापासून फळभोग, फळभोगापासून कर्म, अशा साध्य साधनाच्या प्रकाराने. कारण परमार्थामध्ये साधन बदलत असेल, कोणाचं वेगळं असेल कोणाचं वेगळं असेल, पण साध्य एकच असतं. परमार्थात साध्य फक्त तू कोणी असो आणि कुठल्या पंथाचा धर्माचा असा, त्याचं साध्य एकच आहे. साधन वेगळं वेगळं असेल, साध्यात फरक, पण प्रपंचामध्ये नेहमी साध्य साधन बदलत राहत. साध्य साधन तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की साध्य साधन बदलत राहत. कर्मापासून फळ, फळापासून कर्म, कर्मापासून फळ, फळापासून कर्म, हे सारखं चालू आहे. बीजांकुर न्यायाने. बीज की अंकुर, अंकुर की बीज, बीज की झाड, झाडाचं पुन्हा बीज, बीजाचं पुन्हा झाड. हा जसा क्रम चालूच असतो त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करणारे लोक ते सुद्धा संसारात गुरफटल्या जातात. लक्षात घ्या.
कर्मफलाचा त्याग करणारे सुद्धा संसारामध्ये गुरफटल्या जातात. हे जे परमार्थ म्हणलं ना की ते तो उपाधी चालत नाही. उपाधी ही कशा करता करायची? पोट भरण्याकरता. लोक परमार्थ निव्वळ परमार्थ करत नाहीत. काहीतरी उपाध्या लावून घेतात, काहीतरी उपाध्या लावून घेतात. कोणी काही कुठाने करील, कोणी काही कुठाने करील, कोणी काही कुठाने करील. काय त्या उपाध्या आहेत. भक्त लोकांना सांगितलं अनन्य चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे लोकांना सांगायला करताय का? हो नाही आहे, लक्षात ठेव. काय पण माणूस हा कुठेतरी गुंतल्यात जातो. गोशाळाच काढील, पोरांची शाळाच काढील, काही दुनियाच करील, मठच बांधील. कशा करता? काही कशा करता करायचं? आपल्या वाघ महाराजांनी जागा घेतली, 2 मजली बांधली, काय झालं शेवटी? सगळ्या जागाच नाही. काही उपयोग झाला? काही नाही. म्हणून कुठाने करण्यापेक्षा फक्त परमार्थ करायचा. बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. काहीतरी उपाध्या लावून घ्यायच्या आणि मग त्याच्या घरात कुठाने करायचे. मग ते त्या यात्रा काढायच्या, मग त्यातून पैसेच काढायचे, लोकांना उपाशी मारायचं. म्हणजे काय पुण्य रकम झालं? हा परमार्थ झाला का व्यवहार? हे सांगितलं कोणी करायला? लोकांना एक सांगायचं, आपण एक वागायचं. असं चालत हो नाहीये. म्हणून इथं म्हटलं पै साध्य साधन प्रकारे फळभोग तो पसरे एवं गोविले संसारे अत्यागी. त्यागी लोक सुद्धा त्यागी म्हणून घेणारे तेही संसारात गुंतले. घेणं घ्यायचं, लोकांना सांगायचं एक आणि आपण वागायचं एक. काय मला मुद्दा करायचं की परमार्थ म्हणजे परमार्थ झाला पाहिजे. तुम्ही लोकांना यात्रा काढल्या, गाड्या नेल्या, म्हणजे परमार्थ काय सांभाळणं मी वाईट म्हणत नाही, पण उपाधी आहे का नाही? परमार्थाला अडथळा आहे का नाही? आहे. लक्षात ठेवा, कुठलीही उपाधी तुम्ही करा ती परमार्थाला अडथळा निर्माण करते. म्हणून एक नाम केशव म्हणतात ना, एक तत्व नाम हरिशी करुणा येईल ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वातेशी सद्गद. म्हणून इथं म्हटलंय एवं गोविले संसारे अत्यागी. म्हणजे आणि त्याग केला तेही संसारात गुरफटले. बायको नसेल फक्त, बाकी सगळं आहे. कशा करता हे कुठाने? असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा. कशाचा विषय चाललाय? कर्मफळ. कर्माचं फळ, फळाचं कर्म, कर्माचं फळ, याच्याकरता हा विषय चाललेला आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा.